नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इतिहास या विषयावर विचारले जाणारे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर क्वेश्चन नंबर फर्स्ट. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. विधान अ. भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. ब. राज्यसभा लोकांपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते. तर पर्याय सेकंड जो आहे तो बरोबर आहे. ए व बी हे बरोबर आहेत, परंतु बी हे एचे स्पष्टीकरण नाहीये, लक्षात ठेवा. प्रश्न दुसरा. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबद्दल कोणते विधान खरे नाही? अ. संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते. ब. संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते. क. संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येत होते. ड. सभापती अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो. पर्याय 4. फक्त अ. संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते हे विधान खरे नाहीये. तर पुढचा क्वेश्चन नंबर 3. योग्य कथन ओळखा. अ. सभागृहातील संबंधित खात्यातील मंत्री ज्या प्रश्नांना लेखी उत्तरे देतात त्याला तारांकित प्रश्न म्हणतात. ब. स्थगन प्रस्तावाला निंदाव्यंजन ठराव असेही म्हणतात. पर्याय 2. कथन ब बरोबर आणि अ हे आहे ते चुकीचे आहे. स्थगन प्रस्तावाला निंदाव्यंजक ठराव असेही म्हणतात, हे कथन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4. लोकसभेच्या निवडणूक प्रौढ मताधिकाऱ्याने होतात, परंतु मतदानाचा हक्कासाठी पुढील कोणती बाब आवश्यक नाही? अ. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. ब. ती व्यक्ती अनिवासाकरता अपात्र नको. क. ती व्यक्ती मनाच्या विलंघेकरता अपात्र नको. तर पर्याय 4. वरील पैकी एकही नाही. पुढील कोणते विधाने अयोग्य आहेत? फर्स्ट. राज्यसभेच्या उपसभापतीला त्याचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास उपसभापतीचे पद रिक्त करावे लागते. 2. सभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. 3. राज्यसभेच्या 2/3 बहुमताने पारित झालेल्या ठरावाने उपसभापतीला दूर करता येते. 4. उपरोक्त ठराव मांडण्यास निदान 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. पर्याय 3 म्हणजे तिसरं जे विधान आहे, राज्यसभेच्या 2/3 बहुमताने पारित झालेल्या ठरावाने उपसभापतीला दूर करता येते, हे जे विधान आहे ते अयोग्य आहे. क्वेश्चन 6. खालील मुद्द्यांचा विचार करा. अ. सध्या राज्यसभेवर उत्तर प्रदेशातून 31 तर गोव्यातून 2 सदस्य आहेत. ब. सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर 18 सदस्य पडविले जातात. पर्याय 4. अ आणि ब हे दोन्ही पण विधान जे आहे ते चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही पुढीलपैकी कोणाला आहेत ते सांगा. अ. राज्यसभेचे अध्यक्ष. ब. लोकसभेचे सभापती. क. भारताचे राष्ट्रपती. ड. सर्वोच्च न्यायालय. तर पर्याय 3 म्हणजे अ आणि ब, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती. प्रश्न 8. संसदेला खालीलपैकी कोणाला काढून टाकण्याचा अधिकार आहे? अ. महालेखपाल. ब. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. क. मुख्य निवडणूक अधिकारी. ड. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. पर्याय 1 अ, ब, क आणि ड. पुढचा प्रश्न क्रमांक 9.
विधेयक मंजूर करण्याच्या संदर्भात दोन्ही सभागृहात मतभेद असतील तर असा अडथळा दूर करण्यासाठी राज्यघटनांमध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त सभा होऊ शकते. अ. धनविधेयक. ब. सर्वसाधारण विधेयक. क. घटनादुरुस्ती विधेयक. ड. वित्त विधेयक. पर्याय 3 फक्त ब आणि ड. सर्वसाधारण विधेयक आणि वित्त विधेयक. पुढचा प्रश्न, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? विधिमंडळातील एक सदस्य एकाच दिवशी तारचिन्ह करून तोंडी उत्तरासाठी असलेल्या प्रश्नांच्या सूचीमध्ये जास्तीत जास्त 2 प्रश्न दाखल करू शकतो. 2 पेक्षा अधिक प्रश्न असल्यास ते पुढील दिवशी घेतले जातात. पर्याय 3 हे दोन्ही जी विधाने आहेत ते दोन्ही पण अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. अतारांकित प्रश्नाला पूरक प्रश्न विचारता येत नाही. ब. अल्पसूचना प्रश्न का विचारला जात आहे याचे कारण द्यावयाची गरज नसते. पर्याय फर्स्ट केवळ अ हे विधान बरोबर आहे. पुढील कोणती विधाने अयोग्य आहेत? अ. लोकसभेस 2/3 बहुमताने मंजूर झालेल्या धारावनाचे अध्यक्षाला दूर करता येते. बी. उपरोक्त ठराव मांडण्यास किमान 7 दिवसांची नोटीस द्यावी लागते. पर्याय 3 दोन्ही जी विधाने आहेत ती अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न, राज्यसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांबाबत पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समान आहेत? अ. 18 वर्ष पूर्ण झालेली कोणतीही नागरिक व्यक्ती ही मतदार असते. ब. विजयी उमेदवाराला अर्ध्याहून अधिक मते मिळवावी लागतात. क. भारतीय निवडणूक आयोग ह्या निवडणूक घेतो. आणि डी. प्रत्येक मताला समान मूल्य असते. पर्याय 4 सी आणि डी जे आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, दोन्ही सभागृहातील मतभेद दूर करण्यासाठी भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहांचा संयुक्त बैठक आजपर्यंत टिंबटिंब वेळा घेण्यात आली. तर ती किती वेळा घेण्यात आली? 3 वेळा घेण्यात आली. पुढचा प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. ती लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलवली जाते आणि तिचे अध्यक्षस्थान स्वीकारले जाते. बी. ती बोलावली जाते जेव्हा दोन्ही सभागृहांमध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद असतात. आणि सी. ती बोलावली जाते जेव्हा दोन्ही सभागृहांमध्ये धनविधेयकाबाबत मतभेद असतात. पर्याय 4 यापैकी एकही नाही. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. प्रचलित लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश लेम डक सेशन या संकल्पनेने केला जातो. निवडणुकीनंतर नवीन लोकसभा अस्तित्वात येते आणि मागील लोकसभेच्या शेवटचे अधिवेशन होते त्यास ही संकल्पना वापरली जाते. बी. वर्तमान लोकसभेचे जे सदस्य नव्या लोकसभेत निवडून येऊ शकले नाहीत त्यांना लेम डक्स असे म्हटले जाते. सी. लेम डक ही संकल्पना प्रथमच कॅनडाच्या संसदेत वापरण्यात आली. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? पर्याय 2 ए आणि बी जी विधाने आहेत ती बिनचूक आहेत. पुढचा प्रश्न, तहकुबी ठराव संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. सभागृहाचे नेहमीचे कामकाज बाजूला ठेवण्याची एक असामान्य पद्धत आहे. बी. सार्वजनिक हिताच्या तातडीने बाबींकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा याचा प्रमुख उद्देश आहे. सी. राज्यसभा या पद्धतीचा उपयोग करू शकते. डी. हा ठराव मांडण्यासाठी त्यास एकाच 10 पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. पर्याय 1 ए आणि बी आहे ते योग्य आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या सभापतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ए. तो किंवा ती राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो किंवा राहते. बी.
तो किंवा ती आपला राजीनामा उपसभापतीस सादर करतो. सी. तो किंवा ती कामकाज सल्लागार समिती व नियम समितीच्या प्रमुखांची नियुक्ती करते. तो किंवा ती निवडीच्या वेळेस सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो, परंतु निवडीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीत त्याने किंवा तिने सभागृहाचे सदस्य बनले पाहिजे. पर्याय 3 हे बरोबर आहे. फक्त ब आहे ते विधान बरोबर आहे. तो किंवा ती आपला राजीनामा उपसभापतीस सादर करते किंवा करू शकते हे जे विधान आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयके आणि वित्त विधेयकांसाठी लागू आहे, अर्थविधेयकासाठी नाही. बी. जर लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलविता येते, नाही. सी. राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलवण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली असेल तर संयुक्त बैठक बोलविता येते. पर्याय नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. ए. राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कसित होत नाही. बी. लोकसभेत पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कसित होते. सी. मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे. वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेत ते आपल्याला ओळखायचे. पर्याय 1 फक्त ए आणि बी जे आहेत ते योग्य आहेत. पुढचा प्रश्न, जर लोकसभेचे सभापती व उपसभापती दोघेही उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? पर्याय 2 राज्यसभेचे उपाध्यक्ष हे संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. पुढचा प्रश्न, खालील विधाने बघा. ए. लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास व्यपगत होते. बी. सदने स्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय नंबर 2 ए सुद्धा नाही आणि बी सुद्धा नाही. म्हणजे वरील दोन्ही जी विधाने आहेत ते बरोबर नाही आहेत. पुढचा प्रश्न, शून्य प्रहार बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. अ. प्रश्नोत्तर तासानंतर तो असतो. ब. त्याचा उल्लेख कामकाज पद्धतीच्या नियमांमध्ये आहे. क. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. ड. कोणतीही पूर्वसूचना न देता लोकहिताचा कोणताही मुद्दा शून्य प्रहारात उपस्थित करण्यास सदस्य स्वतंत्र असतात. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय 2 अ, क आणि ड ही जी विधाने आहेत ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, विधान 1 राज्यसभेचा जास्तीत जास्त सदस्य संख्या 250 इतकी असते. यापैकी 238 राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशाचे असतात. 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. विधान 2 सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत. यापैकी 229 राज्यांचे प्रतिनिधी आहेत तर 4 केंद्रशासित प्रदेशांचे आहेत. 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पर्याय 4 विधान 1 व विधान 2 हे दोन्ही पण बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1. लोकसभेचा कार्यकाळ सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षे इतका असतो. त्यानंतर ती आपोआप बरखास्त होते. 2. राष्ट्रपतींना लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे. 3. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याने लोकसभेचा कार्यकाळ
एका वेळी 1 वर्ष असा कितीही काळासाठी वाढवता येतो. पर्याय 4 वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेची रचना या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? 1. लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 इतकी असते. 2. यापैकी 530 राज्याचे प्रतिनिधी असतात तर 20 केंद्रशासित प्रदेशांचे असतात. 3. 2 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजातून करतो जर त्या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नसेल तर. 4. सध्या लोकसभेत 545 सदस्य आहेत, यापैकी 530 राज्याचे प्रतिनिधी आहेत तर 13 केंद्रशासित प्रदेशांचे आहेत आणि 2 सदस्य अँग्लो इंडियन आहेत. पर्याय 4 वरीलपैकी सर्व जी विधाने आहेत ती अयोग्य आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लोकसभा उपाध्यक्षांची कार्य आहेत? 1. सामान्य परिस्थितीत उपाध्यक्ष इतर सदस्यांप्रमाणे असतात. त्यांना कामकाजात भाग घेण्याचा, बोलवण्याचा व मतदानाचा अधिकार असतो. मात्र अध्यक्ष गैरहजर असल्यास किंवा अध्यक्षपद रिक्त असल्यास उपाध्यक्षाची कार्य अस्तित्वात येतात. 2. अध्यक्षपद रिक्त असल्यास अध्यक्षपदाची कार्य पार पाडणे. 3. बैठकीस अध्यक्ष गैरहजर असल्यास उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्य पार पाडतात. 4. उपाध्यक्षांचा विशेष अधिकार, जर उपाध्यक्षांची नेमणूक एखाद्या संसदीय समितीच्या सदस्यपदी झाली असेल तर ते आपोआप त्या समितीचे अध्यक्ष बनतात. पर्याय 4 वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व ही लोकसभा उपाध्यक्षांची कार्य आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती लोकसभा अध्यक्षाची कार्य आहेत? फर्स्ट, लोकसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवणे व सभागृहातील कामकाजाचे नियमन करणे. 2. सभागृहात संविधान, कार्यपद्धतीचे नियम व परंपरांचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षास असतो. 3. लोकसभा सदस्यांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे. 4. गणसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब किंवा निलंबित करणे. 5. एखाद्या विधेयकावर समसमान मते पडल्यास निर्णायक मत करणे. पर्याय 4 वरीलपैकी सर्व ही लोकसभा अध्यक्षाची कार्य आहेत. पुढचा प्रश्न, लोकसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते. बी. लोकसभा सदस्य आपल्यामधूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. अध्यक्ष निवडीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान स्पीकर प्रो टेम हे भूषवतात. सी. अध्यक्ष लोकसभा सदस्य असावा. अध्यक्षाच्या पात्रतेविषयी घटनेत कोणतीही तरतूद केलेली नाही. डी. लोकसभेच्या अध्यक्षाच्या पदावर कालावधी लोकसभेच्या कालावधी इतकाच असतो. पर्याय 4 वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व जी विधाने आहेत ती बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. विधान 1. संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ नसावा असे बंधन आहे. विधान 2. साधारणपणे एका वर्षात संसदेची 4 अधिवेशने होतात. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. फक्त विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. थँक्यू मित्रांनो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.